शेतकऱ्यांबद्दल बोलण्याच्या आधी त्याचं कष्ट बघायचं. नास्त तोंडाला हवा सोडून काय उपयोग होत नाही. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता खूप दिवसानंतर मी एक ब्लॉग काढत आहे आणि मी आता ठरवलं आहे की ब्लॉगिंगला काय थांबवायचं नाही. आता ब्लॉगिंग कंटिन्यूअस करायची आपण सध्या. आणि बाकी तर काय, आज सगळ्या नया गायांना आपल्याला चाराही टाकायचा आहे. ही सगळी काम आपल्यालाच करावं लागणार आहेत. का सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या भावांना बोलवून घेतो, कारण मी एकट्याला काय होणार नाही. तर गायज मी माझ्या भावांना फोन लावला होता, पण त्याचा तास चालू असल्यामुळे ते तर काही येऊ शकत नाही. तर आता आपल्यालाच करावं लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जस्ट आता यांचं शेण काढून झालेलं आहे. म्हणल्यावर मी तुम्हाला यांचं नावच सांगितलं नाही. यांचं नाव आहे ऐश्वर्या. आमची ऐश्वर्या. ही आहे आमचा पोपट. अरे तिकडं हो आहे आमचा पोपट. इकडे दिसला का? एखाद्या पिक्चर मधल्या हिरोईन पेक्षा भारी दिसतो भाई. याला खायचंय, याला खायचंय वाटतं. आता यांना माझा भाऊ येतात ते आल्यानंतर यांना खायला टाकायचे. तर मित्रांनो, माझा भाऊ आलेला आहे. आता ह्यांनी वसवास करायला चालूच केला आहे. तर आता ह्यांना लगेच भरून आणि टाकू. हिला बांधायचं राहिलं वाटतं, व्हायला बांधू पहिल्यांदा. तर मी आता भरून देतो आणि टाकतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं मोबाईलला सेट करतो पहिल्यांदा. अरे भाई, तर आता ह्यांना खायला टाकून झालेलं आहे. 10x झूम झालं भयंकर. तर आता ह्यांना पेंट टाकायची. तर चला पेंट घेऊन येते पहिल्यांदा मी. आलंच गमच नाही. ह्याला चला पेंट टाकू पहिल्यांदा. पेंट घेऊन टाकायचं चालू करू. एक डबाच्या स्टॉक कवर 2 टाक. यांना पेंट पण टाकले. आता यांचा आत्मा शांत होईल थोडा. अरे ही कुठली टाकायची होती 3 किलो नक्की? तिला टाकायची होती काय पहिला होती यायला झाली. तुला पेंट पण टाकून झालेली आहे. आता वैरणीचं कसं होत आहे ते घरच्यांना विचारून पाहावं लागेल, कारण उद्या सकाळची आहे, संध्याकाळची नाही. संध्याकाळपर्यंत पुरती का नाही काय माहिती. तर चला बघू काय म्हणते ती घरची. आता आम्ही वैरण आणायला चाललेलो आहे. आता माझ्या भावाचा तास पण झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही सगळी वैरण आणायला निघालेलो आहे. इथं एक आणखीन एक वंटर आहे आमचं. काय जात आम्ही जस्टच पोचलेलो आहे इथं. आता या सगळं गिन्युकल आता तोडायचं आहे आम्हाला. सगळं नाही, थोडंफार. तर चला तोडणं स्टार्ट करू सगळ्यात पहिल्यांदा. तर गाय ज्यांना पण वाटते शेती सोपी, त्यांनी एकदा रानात येऊन कामं करावी. असं नुसतं बोलण्यानंतर काही नाही होत नसतं. सगळ्यात पहिल्यांदा इथं शेतात राबून बघायचं. शेतकऱ्यांबद्दल बोलण्याच्या आधी त्याचं कष्ट बघायचं. नास्त तोंडाला हवा सोडून काय उपयोग होत नाही. तर गाय हे मेसेज फक्त त्यांच्यासाठी होता ज्यांना शेतकऱ्यांबद्दल काही असं वाटत असेल, फक्त शेतकऱ्यांचा पैसा बघत असतील.
तर प्लीज असं करू नका, कारण कष्ट पण खूप करावं लागतं. आता माझ्या भावाच्या हाताला लागलं होतं, तर प्लीज आता सध्या तर आपण हे बांधून टाकू आणि घरी जाऊ. तर चला. काय चला आता घरी जाऊ. याच्यावर बसूनच असली सवारी कुणाच्याच नशिबात नसती, ती शेतकऱ्यांच्या नशिबात आहे. तर या कुत्र्यांचं काही वेगळंच चालू आहे. चला पहिल्यांदा आपण घरी जाऊ. आणि घरी गेल्यानंतर आपल्याला याची कुटी पण करायची आहे, तर कुटी करू. घेऊन पोचलेलो आहे. आता ही सगळी वैरण आपल्याला कुटायची आहे. राहू दे डायरेक्ट कुठीच घालायची. तर सगळ्यात पहिल्यांदा करून कुटी करायला स्टार्ट करू. चला दे सोडून, झालंय त्यांचं खायचं. तर चला मी आता हे सगळे कुठे करतो पहिल्यांदा. कुठे करायची होती, पण विषय असा झालेला आहे की हे अक्सल आहे ना, अक्सल चालतच नाहीये. त्यामुळे आता हे सगळं गिनी गोल आहे असं ठेवावं लागणार आहे. कारण आता पहिल्यांदा तो अक्सल चेंज करावं लागेल. आता त्यानंतर झाल्यानंतरच हे कुठे केले जाईल. तर सध्या तर आता आपला व्लॉग इथेच एंड करू. हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, तो मी पोहोचवला. तर प्लीज असं करू नका. जर नसताल करत तर खूपच चांगली गोष्ट. तर या गोष्टीवर आपला व्लॉग हा इथेच संपवू. बाय बाय. तुम्हाला असंच जर ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.